Hello everyone. This is our second semester. In this semester, we will learn statistical methods and testing of hypothesis subject. Myself, Gauri Rajabha Malavatkar. I will teach you this subject. Okay. In this subject, we have three units. First unit is our standard distributions. Second one is your hypothesis testing. Third one is our non-parametric test. In these three units completes these all subject. Okay, the first जो आपला सब्जेक्ट सॉरी युनिट आहे त्या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचे फर्स्ट बघून घ्या. रॅन्डम व्हेरिएबल बघायचे, त्याच्यानंतर त्याच्यानुसार डिस्क्रीट आणि कंटिन्युअस व्हेरिएबल्स पण बघायचे, त्याच्यानंतर व्हॅरियन्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स, त्याच्यानंतर बायनॉमियल नॉर्मल, चीज स्क्वेअर टेस्ट असतील किंवा ह्या सर्व ज्या PDF आहे, CDF आहेत, त्याच्यानंतर PMF फंक्शन्स आहेत, हे सर्व फंक्शन्स आपल्याला काय याच्यामध्ये बघायचे, स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन्समध्ये बघायचे. ओके. सेकंड वन जो आहे आपला युनिट, त्याचं नाव आहे हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये आपल्याला वन सायडेड हायपोथेसिस, त्याच्यानंतर टू सायडेड हायपोथेसिस, P व्हॅल्यू आहेत, त्याच्यानंतर T बेस्ड ऑन T आहेत, त्याच्यानंतर नॉर्मल फंक्शन्स आहेत, कॉन्फिडन्स इंटरवल्स आहेत, म्हणजे वन वन वे और टू वे ॲनालिसिस ऑफ व्हेरिएबल्स आहेत. हे सर्व पॉईंट्स आपल्याला हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये लर्न करायचं. आणि थर्ड लास्ट वन आपला एक युनिट आहे, तो नॉन पॅरामेट्रिक टेस्टवरती आहे. नॉन पॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपल्याला व्हाय वी नीड नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, त्याच्यानंतर रन टेस्ट असतील, क्रुशल सर्गोरिथम्स असतील किंवा पोस्ट हॉक ॲनालिसिस असेल, वन वे ॲनालिसिस असेल ऑफ व्हेरियन्स, ह्या सर्व गोष्टी आपल्याला नॉन पॅरामेट्रिक टेस्टमध्ये बघायचे. ओके. नाव वी विल स्टार्ट अवर फर्स्ट युनिट ॲज अ स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन. Okay, let's start unit number one, which is standard distributions. Okay, standard distribution मध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट दिलेला आहे आपल्याला रॅन्डम व्हेरिएबल. व्हॉट इज मीन बाय रॅन्डम व्हेरिएबल ते फर्स्ट बघून घेऊया. Okay, what is random variable? A experiment is a process that generates outcomes. In experiments, we are interested in the particular outcomes, but instead of that, if we concentrate on the process of assigning numerical values of experimental outcomes, such process is called as a random variable. Okay, आता the example from random variables काय आहे ते first बघूया. In a tossing of coin, two coins simultaneously, we may have interest in the number of heads obtained in a outcome instead of sequence of head and tail. There is a rule to assign number to an outcomes that is called as a random variable. असं कन्सिडर करा की तुम्ही दोन कॉईन टॉस केले. आता ही आपण एक जनरल एक्सपेरिमेंट आहे. ओके. आणि दोन कॉईन्स तुम्ही ज्यावेळेला टॉस करता त्याचे आउटकम्स आपल्याला काय काय मिळू शकतात. एकतर हेड हेड असे एक म्हणजे इथं आपल्याला दिलेलं आहे बघा. हेड हेड एकतर मिळेल तुम्हाला, हेड आणि टेल मिळतील किंवा टेल आणि हेड मिळेल, अदरवाईज टेल टेल असे एवढे हे आउटकम्स मिळतील. आता आपण रॅन्डम व्हेरिएबल पण फाइंड करतो. त्या व्हेरिएबल फाइंड करताना तुमचा जो हेड्सचे जे आपले नंबर्स आहेत, ते आउटकम जर आपण कन्सिडर केलं की नंबर ऑफ हेड ऑप्टेन आपण जर आउटकम आपण कन्सिडर केलेलं आहे, तर त्यावेळेला ह्या ठिकाणी आपल्याला 2 हा काय मिळणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला किती नंबर ऑफ तुमचे हेड्स किती आहेत ह्या ठिकाणी, तर 2 आहेत. सो दॅट्स वाय तुमचा रॅन्डम व्हेरिएबल ह्या ठिकाणी किती झाला आहे, तर 2 झालेलं आहे. ओके. ह्या ठिकाणी दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला हेड्स किती मिळत आहेत, तर एक नंबर ऑफ हेड मिळत आहे. तर अदरवाईज आणि टेलटेलमध्ये आपल्याला काय मिळतोय, 0 नंबर ऑफ हेड्स मिळत आहेत. म्हणजेच आपल्याला रॅन्डम व्हेरिएबल्स किती मिळाले, रॅन्डम व्हेरिएबल्स आपल्याला फर्स्ट केसमध्ये 2 मिळाले, त्याच्यानंतर 1 मिळालेलं आहे, नंतर 1 मिळाले आणि 0 मिळालेलं आहे. ओके. म्हणजेच काय आहे की रेंज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल आपल्याला किती मिळाली आहे, 0, 1, 2, राईट. तर त्या ठिकाणी आपण किती मिळू शकतो, एकतर काहीच तुम्हाला हेड्स मिळाले नाहीत, हा एक तुमचा व्हेरिएबल असू शकतो. अदरवाईज एक हेड मिळतोय, हे एक व्हेरिएबल असू शकतं. आणि अदरवाईज दोन्हीचे दोन्ही हेड्स आहेत, हे एक व्हेरिएबल असू शकतं. ओके. तर हे सर्व आपल्याला इन जनरल आपण रॅन्डम व्हेरिएबल्स बद्दल बघितलेले आहे. तर पुढे काय दिलंय बघा, रॅन्डम व्हेरिएबल इज अ न्यूमरिकल डिस्क्रिप्शन ऑफ आउटकम ऑफ अन एक्सपेरिमेंट.
ओके. न्यूमरिकल व्हॅल्यू असेल ह्याची तुमच्या एक्सपेरिमेंट तुम्ही जे परफॉर्म करताय त्याचे आपल्याला जे व्हेरिएबल्स मिळतात, रँडमली कोणतेही व्हेरिएबल्स मिळतात, त्याचे न्यूमरिकल डिस्क्रिप्शन म्हणजेच काय असणार आहे, तुमचा रँडम व्हेरिएबल असणार आहे. ओके. डेफिनेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, रँडम व्हेरिएबल इज अ फंक्शन फ्रॉम अ सॅम्पल स्पेस ओमेगा इन द रिअल नंबर. ओके. आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, इन दिस एक्झाम्पल एक्स इज अ नंबर ऑफ हेड्स, एक्स इज अ रँडम व्हेरिएबल, the value of x takes it out, it depends on outcomes of the experiment. ओमेगा आपल्याला काय मिळालं आहे, एकतर हेड हेड मिळाला, हेड टेल मिळाला, टेल हेड एकतर मिळालं आणि टेल टेल, हे चार आपल्याला आउटकम्स मिळणार आहेत. आणि ह्याच्यानुसार आपण काय केलंय, रेंज ऑफ व्हेरिएबल्स फाइंड केलेले आहेत. एकतर काय असेल, तुमचा रँडम व्हेरिएबल एकतर 0 असेल, अदरवाईज 1 असेल, अदरवाईज 2 असेल. म्हणजेच काय, आपल्याला रँडम व्हेरिएबल हा काय असणार आहे, तुमचा न्यूमरिकल डिस्क्रिप्शन ऑफ युअर रँडम एक्सपेरिमेंट. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पॉईंट दिलेला आहे, एक्झाम्पल्स ऑफ रँडम व्हेरिएबल्स दिलेले आहेत. ओके. एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे, रँडम व्हेरिएबल्स दिले, त्यांनी आपल्याला काय दिले, तर रेंज ऑफ रँडम व्हेरिएबल दिलेले. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्सपेरिमेंट काय दिलं आहे, फॅमिली विथ 3 चिल्ड्रन्स. ओके. फॅमिली विथ 3 चिल्ड्रन सांगितलेलं आहे. आता रँडम व्हेरिएबल आपल्याला काय सांगितलं आहे, नंबर ऑफ गर्ल्स इन द फॅमिली. आता ह्या फॅमिलीमध्ये आपल्याला कुठेही एक्सप्लेन केलेलं नाहीये की त्या फॅमिलीमध्ये एक गर्ल आहे की 2 गर्ल्स आहेत. आपल्याला रँडमली आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता काय सांगितलेलं आहे की फॅमिली कन्सिस्ट ऑफ 3 चिल्ड्रन्स. ओके. आता व्हेन युअर फॅमिली कन्सिस्ट ऑफ 3 चिल्ड्रन्स, ओके, त्याच्यामुळे आपल्याला फॅमिलीमध्ये किती पर्सन्स अवेलेबल आहेत, तर 3 चिल्ड्रन्स आपल्याला अवेलेबल आहेत. ओके. आणि आपल्याला व्हेरिएबल काय सांगितलंय, नंबर ऑफ गर्ल्स इन द फॅमिली. आता ज्यावेळेला तुम्ही कन्सिडर कराल की एका फॅमिलीमध्ये किती नंबर ऑफ गर्ल्स आहेत, एकतर 0 असेल, तिन्हीची तिन्ही जर मुलं असतील, तर काय असेल, फर्स्ट आपली जी रेंज असेल ती काय असणे येणार आहे, 0, राईट. कारण की त्याच्यामध्ये एकही गर्ल अवेलेबल नाही. अदरवाईज पुढची कंडिशन काय असेल, की पूर्ण फॅमिलीमध्ये एक गर्ल अवेलेबल आहे. अदरवाईज काय मिळेल, की 2 गर्ल्स अवेलेबल आहेत. आणि लास्ट वन केस असेल की ज्याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही ज्या आहेत त्या चिल्ड्रन्स आहेत, ते काय आहेत, गर्ल्स आहेत. म्हणजे ही आपल्याला काय मिळते, की रेंज ऑफ रँडम व्हेरिएबल्स मिळते. काय मिळाली, 0, 1, 2 आणि 3. ओके. पुढे दिलेलं आहे, इन्स्पेक्ट अ शिपमेंट ऑफ 50 आयटम्स. ओके. इन्स्पेक्ट अ शिपमेंट ऑफ 50 आयटम्स आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला रँडम व्हेरिएबल दिलेलं आहे आपल्याला, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स. आता नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स कशामधून आपण काढणार आहोत, 50 आयटम्स मधून. म्हणजे सपोज रँडम व्हेरिएबल फाइंड करायचं झाला, तर फर्स्ट कंडिशन काय असेल, त्यातली एकही वस्तू जी काय आहे ती डिफेक्टिव्ह नाहीये. सो दॅट्स वाय फर्स्ट आपल्याला काय मिळेल, 0. नंतर सपोज एखादी वस्तू तुमची आयटम हा जो काय आहे तो काय आहे, डिफेक्टिव्ह आहे. सो दॅट्स वाय 1. अप टू कुठपर्यंत मिळणार आहे, तर 50 पर्यंत. म्हणजे आपल्याला रँडम व्हेरिएबलची रेंज काय मिळाली, 0 to 50 ही रेंज आपल्याला काय मिळाली आहे, तर रँडम व्हेरिएबलची रेंज मिळालेली आहे. पुढचा पॉईंट दिलेला आहे, पिक्चर ट्यूब इन द न्यू टेलिव्हिजन सेट. आणि काय दिलेलं आहे आपल्याला, रँडम व्हेरिएबल दिलेला आहे, लाईफ टाईम ऑफ पिक्चर ट्यूब. आता आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलं, लाईफ टाईम सांगितलेलं आहे, लाईफ टाईम ऑफ युअर पिक्चर ट्यूब सांगितलेलं आहे. आता ज्या वेळेला एखाद्या पिक्चर ट्यूबची एकतर काय असेल, घेतल्या घेतल्या सुद्धा ती पिक्चर ट्यूब डॅमेज होऊ शकते किंवा संपू शकते. अदरवाईज अप टू इन्फिनिटी, म्हणजे कितीही कितीही टाइम हा आपल्याला काय करू शकतो, पण यूज करू शकतो. सो दॅट्स वाय रेंज काय मिळते ह्या ठिकाणी आपल्याला, 0 इज लेस दॅन इक्वल टू एक्स, लेस दॅन इक्वल टू इन्फिनिटी. ओके. तर हे जे काय आहे ते आपल्याला रेंज कशी फाइंड करायची आपल्याला रँडम व्हेरिएबलचे, ह्याचे एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके. तर लक्षात घ्या, आपण कोणतेही जे टास्क परफॉर्म करतो त्याला आपण काय म्हणतो, की एक्सपेरिमेंट. जी आपण कंडिशन घेतलेली आहे ती कंडिशन काय असते, तुमचा रँडम व्हेरिएबल. आणि रेंज आपल्याला काय करावं लागते, ज्या तुम्ही रँडम व्हेरिएबल्स घेतलेले त्या व्हेरिएबल्स नुसार आपल्याला काय करायचे, रँडम व्हेरिएबलची रेंज आपल्याला डिफाईन करायची. ओके. पुढचा पॉईंट आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे,
A random variable is called as a discrete if range consists of finite or countably um, infinite values. Okay, examples काय दिले the number of errors in computer program, number of units sold, number of defective inspection, त्याच्यानंतर number of phone calls made by sales representative and so on. Okay. uh, ओके. तर हे जे सर्व एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला कशाचे दिलेले आहेत की डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. तर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मीन्स काय मिळाले आपल्याला की रेंज कन्सिस्ट ऑफ फायनाईट ऑर काउंटेबली इन्फानाईट व्हॅल्यूज. ओके. पुढचा पॉइंट आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. Okay, what is meant by continuous random variable? A random variable is called as a continuous if its range is uncountably infinite. ओके. म्हणजे एक्झाम्पल्स दिले द वेट ऑफ पर्सन्स, हाईट ऑफ प्लेस, टेम्परेचर ऑफ बॉडी मे अज्युम एनी व्हॅल्यूज इन अ सर्टन इंटरवल्स इज कॉल्ड एज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगतो आपण अनकाउंटेबली इन्फानाईट. ओके. म्हणजेच काय असणार आहे तुमचे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल्स असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे फाइंड पॉसिबल values of x in case of tossing two coins simultaneously where x is the number of heads. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की एक इव्हेंट किंवा एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला काय करायचे की दोन कॉइन हे काय करायचे टॉस करायचे. वेन यू टॉस टू कॉइन्स सायमल्टेनियसली त्यावेळेला तुमचे आउटकम्स काय मिळणार आहेत तर एक तर तुम्हाला हेड हेड असे एक एक आउटकम मिळेल. सेकंड आपल्याला हेड आणि टेल आणि नंतरचा पुढचा आपल्याला आउटकम मिळेल की टेल हेड आणि लास्ट वन मिळेल आपल्याला टेल टेल. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला पोझिशन्स ह्या मॅटर करतात. म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल की हेड टेल आणि टेल हेड हे सेम आहेत तर नो. फर्स्ट कॉइन हा तुमचा ह्या ठिकाणी आपल्याला हेड आपण कन्सिडर केला आहे आणि सेकंड वेळेला आपण काय केलेलं आहे तो टेल म्हणून कन्सिडर केला आहे. ज्यावेळेला तुमचा सेकंड कॉइन हा टेल आहे त्यावेळेला तुमचा सेकंड कॉइन हा सेकंड इव्हेंटमध्ये हा हेड होतोय. म्हणजेच काय असणार आहे की तुमचे जे कॉइन्स आहेत ते काय असणार आहे ते तुमचे पोझिशन ह्या ठिकाणी आपण मॅटर करतो. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे एक्स इज द नंबर ऑफ हेड्स इन अ टॉस. एक्स टेक्स व्हॅल्यू 0, 1 अँड 2. का? कारण की आपल्याला काय दिलंय एक्स इज द नंबर ऑफ हेड्स. ओके. सो दॅट्स वाय इन केस ऑफ फर्स्ट कंडिशन आता ह्या ठिकाणी आपल्याला किती हेड्स आहेत तर 2 आहेत. ह्या ठिकाणी 1 आहे, ह्या ठिकाणी सुद्धा 1 आहे आणि लास्ट वन ह्या ठिकाणी टी मध्ये सुद्धा आपल्याला टी टी मध्ये किती आहे त्या ठिकाणी 0. So that's why आपल्याला x takes values as 0, 1 and 2. So that's why p of x is equal to 0 is equal to p of tt is equal to 1 upon 4. कारण की त्यांची प्रोबॅबिलिटी टोटल किती मिळणार आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ युअर x is equal to t सॉरी x is equal to 0 ची प्रोबॅबिलिटी काय मिळणार आहे तर 1 upon 4. राईट. त्याच्यानंतर पुढे काय मिळणार आहे when your x is equal to 1 प्रोबॅबिलिटी ऑफ युअर एक्स इज इक्वल टू 1 त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काय मिळणार आहे एकतर फर्स्ट कंडिशन आपली होती की एच आणि टी आणि सेकंड होती आपल्याला टी आणि एच. दॅट्स वाय प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी किती मिळणार आपल्याला 1/4 प्लस 1/4 इज इक्वल टू 1/2. ओके. आणि लास्ट वन आपल्याला मिळणार आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इज इक्वल टू काय मिळते आपल्याला पी ऑफ एच एच इज इक्वल टू 1/4. तर ही आपल्याला काय मिळते की प्रोबॅबिलिटी मिळते. ओके. तर प्रोबॅबिलिटी आपण मागच्या सेमिस्टरमध्ये बघितली होती की प्रोबॅबिलिटी आपण कशी फाइंड करतो की नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स डिवाइड सॉरी नंबर ऑफ जी कंडिशन्स दिलेली असेल ती कंडिशन डिवायडेड बाय काय असणार आहे तुमचा टोटल नंबर ऑफ आउटकम्स असणार आहेत. राईट. त्याच्यामुळं प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करताना लक्षात घ्यायचे की ह्या ठिकाणी आपल्याला जे आपल्याला रिक्वायर्ड केलेलं आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी ह्या ठिकाणी काय घेतलेली आहे की युअर एक्स इज इक्वल टू 0 त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे तर ओन्ली एकच आपल्याला आउटकम मिळते राईट ना टी टी. दॅट्स वाय 1/4 1 आणि अपॉन 4 कसं केलेलं आहे तर टोटल आपल्याला जो डिझायर्ड आहे डिझायर्ड कोणता टीटीचे आपल्याला किती पोझिशन्स मिळतात तर एकच मिळते राईट. दॅट्स वाय 1 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहे तर 1 2 3 4 राईट. सो दॅट्स वाय 1/4 आपल्याला मिळते. त्याच्यानुसार आपल्याला
ह्या ठिकाणी आपल्याला एच टी कितीच्या प्रोबॅबिलिटी ऑफ एच टी किती मिळणार आहे तर 1/4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ टी एच किती सुद्धा मिळणार आहे 1/4. सो दॅट्स वाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आपल्याला किती मिळाली, या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 2/4 मिळाले. सो दॅट्स वाय 1/2. ओके. सेम आपल्याला एक्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आपल्याला फाइंड करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ एच एच विच इज इक्वल टू 1/4. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्याच्या म्हणजे हा एक बेसिक फॉर्मॅट दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन काय काय पॉईंट्स कळालेले आहेत. तर व्हॉट इज मीन बाय रँडम व्हेरिएबल. ओके. रँडम व्हेरिएबल बघितले, त्याच्यानंतर कंटिन्युअस व्हेरिएबल बघितले आणि डिस्क्रीट व्हेरिएबल्स बघितलेले. ओके. तर ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या 1 मार्क्ससाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. ओके. पुढचा पॉईंट आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन विच इज कॉल्ड ॲज अ PMF. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आता डेफिनेशन काय सांगितलेली आहे बघा. लेट एक्स बी द डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेकिंग व्हॅल्यूज x1 x2 up to x3 up to xn. We associate the number of pi is equal to p x p in bracket probability of x is equal to xi is equal to p of xi. म्हणजेच काय, probability of xi called as a probability of xi such that probability of xi is greater than or equal to 0. ओके. फर्स्ट सांगितलेलं आपल्याला की probability of xi is greater than or equal to 0 for all x in the sample space. ओके. अँड युअर समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ फंक्शन इज इक्वल टू काय असणार आहे तर 1 असणार आहे. ओके. देन द फंक्शन p इज कॉल्ड ॲज द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन PMF ऑफ रँडम व्हेरिएबल x. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या, की आपल्याला काय दिलेलं आहे की एक्स बी द आपल्याला रँडम व्हेरिएबल आहे असं सांगितलेलं आहे. ओके. रँडम व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याला काय असणार आहे, त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला x1 x2 x3 अप टू xn आपल्याला व्हॅल्यूज मिळणार आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतोय की प्रोबॅबिलिटी ऑफ युअर एक्स इज इक्वल टू एक्स आय, म्हणजेच काय करतोय की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय आपण फाइंड करतोय. इज कॉल्ड एज काय, आपण कधी आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय आपण फाइंड करू शकतो, वेन आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल त्यावेळेला, म्हणजेच काय असणार आहे नॉन निगेटिव्ह व्हॅल्यूज असणार आहेत. ओके. फॉर ऑल एक्स इन सॅम्पल स्पेस. ओके. आणि सेकंड दिलेली आहे समेशन ऑफ युअर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय इज इक्वल टू काय असणार आहे, समेशन त्यांचं असणार आहे 1. ओके. देन द फंक्शन ऑफ p इज कॉल्ड एज अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ह्या दोन कंडिशन असतील तरच आपण काय म्हणू शकतो की युअर फंक्शन p इज कॉल्ड एज अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. ओके. पुढे दिलेलं आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन काय सांगितलेली बघा. लेट एक्स बी द डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल with probability p of x, the ordered pair xi, pxi is usually depicted in the tabular form as follows. x दिलेला आहे आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x दिलेला आहे. ओके. तर x काय दिलं आहे, फर्स्ट x1 x2 x3 अप टू xn. आणि प्रोबॅबिलिटी काय दिलेली आहे आपल्याला, p x1 x2 x3 अप टू xn विच इज टोटल इज इक्वल टू किती मिळते आपल्याला या ठिकाणी 1. ओके. द टॅब्युलर फॉर्म ऑफ x अँड px इज कॉल्ड एज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ युअर x. ओके. तर ह्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. आता त्याच्यानुसार आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. पुढे काय दिलेलं आहे क्वेश्चन, सपोज अ फॅमिली ऑफ 3 चिल्ड्रन, लेट एक्स बी द let x is the number of girls in family, find the probability of x. Consider a family with 3 children. We denote sample space as. आता काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघा. आता एक फॅमिली घेतलेली आहे. फॅमिलीमध्ये काय सांगितलेलं आहे की फॅमिली ऑफ 3 चिल्ड्रन, 3 चिल्ड्रनची एक फॅमिली आहे. आता मागाचा जो क्वेश्चन होता तो परत रिवाइज केलेला आहे या ठिकाणी. लेट एक्स बी द नंबर ऑफ फॅमिली. आता एक्स काय सांगितलेलं आहे की नंबर ऑफ फॅमिली आहे, म्हणजे याची कंडिशन आपल्याला देताना दिलेली आहे की एक्स इज अ नंबर ऑफ गर्ल्स इन द फॅमिली. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ युअर एक्स. आता ह्या ठिकाणी बघा, मगाच्या क्वेश्चन मध्ये जरी कळलेलं नसेल तरी ह्या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेले आहे. कन्सिडर अ फॅमिली विथ 3 चिल्ड्रन. 3 चिल्ड्रनची एक फॅमिली आहे. वी डिफाईन सॅम्पल स्पेस ॲज
सॅम्पल स्पेस कसा मिळणार आहे? ओमेगा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? फर्स्ट काय कन्सिडर केलं तुम्ही, की एकही गर्ल प्रेझेंट नाहीये. सगळेच बॉईज आहेत. म्हणजेच काय मिळणार आहे? बी ही एक फर्स्ट कंडिशन मिळाली. आता व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1 झाल्यानंतर आपल्याला पुढे काय मिळणार? सॉरी 0 झाल्यानंतर आपल्याला पुढची कंडिशन काय असणार आहे, की एक तरी गर्ल त्या फॅमिलीमध्ये प्रेझेंट असेल. ओके. सो दॅट्स व्हाय फर्स्ट पोझिशन काय मिळाली? आपण एक लेफ्ट मोस्ट साइड आपण सॉरी राइट मोस्ट साइड घेतली आपली, की जी ही आपल्याला एक फर्स्ट आपल्याला कंडिशन मिळू शकते. अदरवाईज सेकंड पोझिशनला आहे ती गर्ल असू शकते. सो दॅट्स व्हाय बी नंतर काय मिळाले आपल्याला बी. म्हणजे ह्या कंडिशन्स आपल्याला काय मिळाल्या, की फॅमिली कंटेन्स वन गर्ल. ओके. पुढची कंडिशन काय घेतलेली आहे, की फॅमिली कंटेन्स टू गर्ल. राइट? सो दॅट्स व्हाय पुढे काय मिळालं आपल्याला जी, नंतर जी, नंतर काय मिळतंय बी. ओके. आता सेकंड जो थर्ड आपला कंडिशन होती व्हेन फॅमिली कंटेन्स टू गर्ल्स, तो पण आपल्याला फुलफिल होऊन जातोय. लास्ट वन रिमेनिंग काय राहतंय, की फॅमिली कंटेन्स 3 गर्ल्स. राइट? सो दॅट्स व्हाय काय कंडिशन मिळणार आहे? जी. म्हणजे आपल्याला आउटकम्स किती मिळाले? हे सर्व जे काय आहेत आपल्याला ते आपल्याला सॅम्पल स्पेस मिळालेलं आहे. ओके. टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे? तर 8 आहे. राइट ना? त्याच्यानंतर आपल्याला एक्स काय सांगितलं आहे, की नंबर ऑफ गर्ल्स इन फॅमिली. व्हेअर युअर एक्स इज इक्वल टू फर्स्ट काय असणार आहे? 0. व्हेअर नो गर्ल्स इन द फॅमिली. त्याच्यानंतर 1 फॉर 1 गर्ल इन द फॅमिली. व्हेअर 2 इज कॉल्ड ॲज 2 गर्ल्स इन द फॅमिली अँड 3 व्हिच इज 3 चिल्ड्रन्स इन द फॅमिली. ओके. 3 गर्ल चिल्ड्रन्स इन द फॅमिली. ओके. त्याच्यानंतर पी-एम-एफ आपल्याला फाइंड करायचं आहे. तर पी-एम-एफ फाइंड करताना आपण कसं फाइंड करतो? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0 असेल, त्यावेळेला आपला प्रोबॅबिलिटी फंक्शन काय असणार आहे? व्हेन युअर पी इज इक्वल टू बी म्हणजेच ऑल फॅमिली मेंबर्स आर युअर बॉईज. व्हेन दिस कंडिशन इज हॅपन्स व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच काय? की नो गर्ल इन द फॅमिली. राइट? सो दॅट्स वाय बी ही एक कंडिशन आपल्याला मिळते. दुसरी कोणतीही कंडिशनमध्ये नाही गर्ल प्रेझेंट नाहीये असं नाहीये. ओके. आता सो दॅट्स वाय फर्स्ट आपण घेतलं बी घेतली. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजेच काय मिळणार आहे? 1/8. का? कारण की किती आउटकम्स आहेत? तर 1 आहे. 1 डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती मिळाले आपल्याला? 8. सो दॅट्स वाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी एंड बी इज इक्वल टू 1/8. ओके. सेकंड कंडिशनमध्ये एक्स इज इक्वल टू 1. when your x is equal to 1, when your family contains one girl children. राइट? आता त्या किती कंडिशन्स आहेत? तर 3 कंडिशन्स आहेत. बीजीबी अँड लास्ट वन आहे ती जीबीबी. सो दॅट्स वाय ह्या तिन्ही कंडिशन्स आपण फर्स्ट घेतलेल्या आहेत. आता फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला किती प्रोबॅबिलिटी मिळते? 1/8. सेकंड नुसार पण 1/8, नंतर थर्ड नुसार पण 1/8 विच इज इक्वल टू 3/8. ओके. त्याच्यानुसार पुढचे आपल्याला काय मिळणार आहे? पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 विच इज कॉल्ड ॲज गर्ल्स 2 गर्ल्स इन द फॅमिली. ओके. सो दॅट्स वाय किती कंडिशन्स मिळणार आहेत ह्या ठिकाणी आपल्याला? ह्या ठिकाणी आपल्याला 3 कंडिशन्स मिळत आहेत. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोबॅबिलिटी किती मिळाली? प्रोबॅबिलिटी ऑफ x2 इज इक्वल टू 3/8. आणि पुढे आपल्याला लास्ट वन मिळते प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3 व्हेअर युअर ऑल 3 चिल्ड्रन्स आर फॅमिली. सॉरी 3 चिल्ड्रन्स आर गर्ल इन द फॅमिली. म्हणजेच काय असणार आहे? तर त्या ठिकाणी ती आपल्याला मिळते, की पी ऑफ जी इज इक्वल टू 1/8. ओके. तर ह्या आपल्याला काय मिळालंय? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन्स ऑफ युअर एक्स. ओके. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ऑफ एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ऑफ एक्स नुसार आपल्याला काय मिळालं? व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0 त्यावेळेला प्रोबॅबिलिटी किती मिळाली आपल्याला? 1/8. राइट? व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0 या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळते 1/8. त्याच्यानुसार 1 नुसार किती मिळाली आहे? 1 असेल त्यावेळेला व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेला प्रोबॅबिलिटी मिळते 3/8. नंतर पुढच्या याला पण मिळते व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 2 त्या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळते 3/8. आणि लास्ट वन आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इज इक्वल टू आपल्याला मिळते 1/8. सो दॅट्स वाय टोटल किती मिळाली आपल्याला? सगळ्यांची समेशन इज इक्वल टू 1. ओके. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन मध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे, की समेशन ऑफ युअर प्रोबॅबिलिटी ऑल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू
1. राईट. सो दॅट्स वाय आपली जी कंडिशन आहे ती कंडिशन काय होते, फुलफिल झालेली आहे. ओके. Okay. Next question is for the following probability distribution of x. X is equal to आपल्याला दिले 1 2 3 4 5 आणि probability दिलेली आहे आपल्याला k 3k 2k k आणि 5k आणि आपल्याला काय काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, तर फाइंड व्हॅल्यू ऑफ k, त्यानंतर दिलेलं आहे फाइंड p ऑफ x इज ग्रेटर दॅन 3 आणि p ऑफ x इज लेस दॅन 4 आणि पुढे दिलेले आहे फाइंड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ y इज इक्वल टू 2x मायनस 1. ह्या गोष्टी आपल्याला काय करायचे, फाइंड करायला सांगितलेले आहेत. ओके. तर ह्याच्या सोल्युशन मध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, पी ऑफ एक्स आय इज पी एम एफ, it should be satisfy the properties of PMF, which are P of xi is greater than or equal to 0 for all x in sample space. ओके. आणि सेकंड कंडिशन आपली काय आहे, प्रोबॅबिलिटी समेशन ऑफ युअर ऑल द प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. ओके. सो दॅट्स वाय k is greater than 0 and 2k 12k is equal to 1. राईट. कारण हे 12k कसं आलेलं आहे, तर ह्या सगळ्यांची जी ऍडिशन आपल्याला काय मिळणार आहे, k प्लस 3k प्लस 2k प्लस k प्लस 5k विच इज इक्वल टू 12k, विच इज इक्वल टू आपल्याला काय मिळते, 12k इज इक्वल टू 0 फ्रॉम युअर सेकंड कंडिशन. ओके. सो दॅट्स वाय के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 1/12 मिळते. राईट ना. कारण की या ठिकाणी 12 हा केला मल्टिप्लिकंट आहे, तो इज इक्वल टू साईनच्या पुढच्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, तो डिव्हिडंट होऊन जाणार आहे, डिवाइड होऊन जाणार आहे. सो दॅट्स वाय 1/12 हे आपल्याला काय मिळाली, के ची व्हॅल्यू मिळाली. आता ही के ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, ह्या ठिकाणी जो आपला पीएमएफ जो आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला टेबल दिले, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, पुट करायचंय. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे, तर पुढची फाइंड करायला काय सांगितली आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3. ओके. सो दॅट्स वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजेच काय काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 5. ह्या तिन्हींची प्रोबॅबिलिटी आपल्याला काय करायची, ऍड करायला होणार आहे. कारण की आपल्याला काय सांगितले फाइंड करताना, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आणि 3च्या पुढचे जे नंबर्स आहेत त्यांची सगळ्यांची प्रोबॅबिलिटी आपल्याला ऍड करायची. सो दॅट्स वाय या ठिकाणी तिघांची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन किती होऊन जाणार आहे, तर 2k प्लस 1k प्लस 5k विच इज इक्वल टू 8k. ओके. सो दॅट्स वाय के ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 1/12 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 इज इक्वल टू मिळते 2/3. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे फाइंड करायला, पी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 4, एक्स इज लेस दॅन 4. सो दॅट्स वाय के प्लस 3k प्लस 2k प्लस k यांच्या सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायचे. ऍडिशनची आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली, या ठिकाणी 6k मिळाली. ओके. सो दॅट्स वाय 6 इंटू 1/12 विच इज इक्वल टू 1/2 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 4 इज इक्वल टू किती मिळते आपल्याला, 1/2 मिळालेले आहे. आणि लास्ट वन आपल्याला क्वेश्चन विचारलाय, फाइंड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ y इज इक्वल टू 2x मायनस 1. Okay, so that's why y is equal to 2x minus 1, which is function of your x. Y takes values from -1, 3, 5, 7 and 9. As the y function of x, the PMF of y is same as that of PMF of your x. Right. Probability distribution of y is equal to -1. आता ह्या व्हॅल्यूज कशा फाइंड केलेल्या आहेत, तर ह्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी व्हेन युअर एक्स ची व्हॅल्यू ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, 1 पुट करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला y ची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड करतो. म्हणजे y इज इक्वल टू 2x मायनस 1. व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1, त्यावेळेला काय मिळणार आहे, 2 - 1 इज इक्वल टू आपल्याला किती मिळतोय, तर 1 मिळतोय. त्याच्यानंतर त्याचनुसार आपण काय करतोय की इच अँड एव्हरी आपल्या वायच्या व्हॅल्यूज फाइंड करतोय आणि ते आपल्याला या ठिकाणी आपण इक्वेशन मध्ये, सो आपला जो टेबल आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ह्या पुट करणार आहोत. ओके. तर हे जे आता आपण हे 2 क्वेश्चन फर्स्ट लेक्चरला बघून घेतलेले आहेत आणि बेसिक जो आपला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, व्हॉट इज मीन बाय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, त्याच्यानंतर डिस्क्रीट, रँडम आणि कंटिन्युअस व्हेरिएबल,
हे सर्व पॉईंट्स आपण ह्या फर्स्ट लेक्चरमध्ये बघून घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये थोडेसे हे पॉईंट्स परत कंटिन्यू करू आणि नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करू. कुणाला ह्या टॉपिक्समध्ये कुणाला काही क्वेरीज असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हा लोकांकडे माझा नंबर आहे. त्या नंबरवरती मला WhatsAppवरती शेअर करा. ओके. थँक यू.